तर चालू असलेला सामना आपण पाहतो GS घरत भूमिपुत्र वरचे ओले विरुद्ध धाकटी पंढरी खालापूर या दोन बलाढ्य अशा संघांमध्ये चालू असणारा सामना आपण पाहणार आहोत. काही वेळापूर्वी तर नाणेफेक झाली, नाणेफेकीचा कौल जिंकला होता ते म्हणजेच GS घरत या संघाने आमंत्रित केलं होतं धाकटी पंढरी खालापूर या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. तर आपण पाहत आहोत सनराइज क्रिकेट अकॅडमी आयोजित पावसाळी रबर बॉल स्पर्धा 3 दिवसांची अशी असणारी स्पर्धा. कालच्या दिवसात आपण पाहिलं ग्रामीण हाफमधून कामोटे जय हनुमान कामोटे हा संघ मात्र उपांत्य फेरीत दाखल झाला. त्यानंतर आजच्या दिवशी आपण पाहतोय 40+ म्हणजे 40+ वयोगटातील असणारे सामने आणि उद्या आपण पाहणार आहोत कामोटे इंटर कॉलनी. या सर्व संघांना येणाऱ्या वेळेसाठी आणि येणाऱ्या मॅचसाठी देखील शुभेच्छा असतील. तर यश पंचांना विनंती आहे थोडं स्पीडअप करायचं आपल्याला, अजून देखील त्या 6 सामने आज खेळवायचे आहेत. तर मी विनंती करतो दोन्ही संघांचे 12 खेळाडू आपण समालोचन कक्षाकडे यायचे. दोन्ही संघांच्या 12 खेळाडूला विनंती आहे समालोचन कक्षाकडे यायचे. त्याचप्रमाणे ह्याच्या आधीचा जो सामना झालेला त्या सामन्याचा सामनावीराचं पारितोषिक घेण्यासाठी मी आमंत्रित करतो राजा यांना. आपण यायचं आहे, आपलं सामनावीराचं पारितोषिक इथे येऊन घ्यायचं आहे. आपण पाहत आहोत 40+ म्हणजेच एक 40+ वय असलेले हे सगळे खेळाडू आपल्याला पाहतो. आणि अंगाने जर ते 40+ असते पण त्यांचा खेळ जे आपण पाहतो नक्कीच अवघ्या 20 वर्षाच्या पोरांना देखील लाजल एवढा चांगला गेम त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. 40+ क्रिकेट म्हटलं तर एक अनुभवी असे सगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर ते 40+ असताना एवढं चांगला खेळ करत असतील तर त्यांच्या तरुणपणात ते केवढं चांगलं क्रिकेट खेळलं असेल याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर यस बिग फाईट असणार आहे आता ह्या सामन्यामध्ये. मोठी नावं देखील आपल्याला पाहायला मिळतात 40+ या सर्व संघांमध्ये. इथे आपण पाहतो रघुनाथ परदेशी यांना देखील थोड्याच वेळात बॉलिंग मार्कवर बॉलिंग करता आपल्याला पाहायला मिळतील. तर आपण विनंती करतो श्याम पाटील सर आपल्या हस्ते आपण राजा यांना पहिल्या सामन्याचं पारितोषिक देतोय. कॅमेरामॅन इकडे फोकस करायचं आहे. वेल प्लेड राजा. आपल्या बॅटमधून 27 धावा आल्या, ज्या महत्त्वाच्या 27 धावा त्या तुमच्या बॅटमधून आल्या. पुढील सामन्यासाठी देखील तुम्हाला शुभेच्छा असतील. तर धाकटी पंढरी खालापूर आपल्या संघाचा जो 12वा खेळाडू आहे आपण इथे यायचं आहे. आम्हाला नावं सांगायची आहेत. इथे बेस्ट बॅट्समन बॉलरचं देखील पारितोषिक असणार आहे, त्यामुळे मग तुमचा 12वा खेळाडू इथे येणं गरजेचं आहे. तर नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठं असं नाव असणार, त्याचप्रमाणे रबर क्रिकेटमध्ये देखील एक मोठं असं नाव असणार आहे. नरेश ठोंबरेंना आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर. त्याचप्रमाणे संजय सोलंकींना आपण पाहतो नॉन स्ट्राईकला. तर सलामीला आलेले फलंदाज आपण पाहतो धाकटी पंढरी या संघासाठी नरेश ठोंबरे आणि संजय सोलंकी, दोन मातब्बर असे खेळाडू. पाहायचा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो या सामन्याचा. फर्स्ट बॉल, डावखुराचा गोलंदाज, डावखुराचा फलंदाज. पहिला चेंडू फुल लेंथ प्रमाणे चेंडू होता, काहीसा कळला नाही नरेश यांना. पडताच चेंडूने जागा बदलली आणि डॉट बॉलची होते हे सांगता. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो संजय वास्कर यांना फुल लेंथ प्रमाणे चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न नरेश यांचा. चेंडूला फ्लिक केलं होतं मिडविकेटच्या दिशेने. तिकडे क्षेत्ररक्षक रघु परदेशीने आपण पाहतोय फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. या एका धावाने संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते 1 धाव. 2 चेंडू आतापर्यंत खूप चांगले असे डिलिव्हर केलेत. तर आता मात्र बॅटल आपण पाहतोय संजय वर्सेस संजय. संजय सोलंकी यांना फलंदाजीला पाहतोय, त्याचप्रमाणे संजय वास्कर गोलंदाजीला असतील. डावखुराचा गोलंदाज वर्सेस
संजय सोलंकी पुढील चेंडूसाठी फुल लेंथवर चेंडू पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. पंचांकडे नक्कीच जात मागितलेली. पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल इथे. पंच आम्हाला सांगतात बॅटच्या थ्रू रन येत आहेत. तर नक्कीच खूप चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत करतात संजय. दोन असे मातंबर फलंदाज आपण पाहतो, नरेश आणि संजय दोघांनाही आतापर्यंत शांत ठेवण्यात यश आले, ते म्हणजेच संजय वास्कर यांना. तर पुढील चेंडू संजय यांचा पुन्हा एकदा स्ट्राईकवर नरेश. फुल चेंडू भिरकायचा प्रयत्न होता. बॅटची आतील कडा घेते. चेंडू चालला स्क्वेअरलेसच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिकडे बॉल खाली येतील. तदरम्यान मात्र फक्त एकच धाव मिळते. नक्कीच एक चांगली आणि शांत संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे धाकटी पंढरी खालापूर ह्या संघातर्फे. हे दोन असे फलंदाज आहेत कोणत्याही क्षणी आपल्या जीवावर मॅच ही फिरू शकतात. तेवढं त्यांचं असणारं एक एक्सपिरियन्स याला म्हणतो. या मॅचमध्ये त्यांना दाखवायला लागणार आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा संजय यांचा फुल लेंथचा चेंडू होता. चेंडूला स्ट्रेट डाऊन द बॉलर साईड मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने. लॉंग ऑफला आपण पाहतो क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील. अजून एक सिंगल धाव इथे मिळते. तर आपण विनंती करतोय मान्यवर दिनेश सावंत सर, जर आपल्याबद्दल आमचा आवाज पोहोचत असेल दिनेश सावंत सर, तर आपल्याला विनंती आहे आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे. आपला देखील इथे मान सन्मान करण्यात येईल. पुढील चेंडू फुल लेंथचा चेंडू खोदून काढला नरेश यांनी. आतापर्यंत खूप चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे संजय वास्कर यांच्या गोलंदाजीतून. नक्कीच एक शांत आणि संयमित सुरुवात आपल्या संघासाठी करून देताना कोणतेही मोठे फटके आतापर्यंत आले नाही आहेत संजय यांच्या गोलंदाजीवर. आणि ते पहिलं षटक संपत आहे. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावा होत आहेत, ते म्हणजेच 5 धावा. नक्कीच रबर बॉल क्रिकेटमध्ये 5 धावा जर तुम्ही देताय म्हणजे जेव्हा पण तुम्ही 10च्या खाली धावा देता म्हणजे नक्कीच एक चांगली गोलंदाजी तुम्ही करताना आपण पाहतो. तर तीच गोलंदाजी प्रात्यक्षिक दाखवताना संजय वास्कर यांना आता आपण पाहिलं. तर इथे वैयक्तिक पहिल्यांदा संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. नक्कीच एक लेजेंडरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो दरवेळेस. डावखुऱ्या हाताचे गोलंदाजी आपण म्हणतो रायगडमध्ये, त्यामध्ये एक टॉप 2 मध्ये नाव येणारे असे गोलंदाज रघुनाथ परदेशी यांना आपण पाहतो गोलंदाजी मार्गावर. तेवढेच एक चांगल्या कॅलिबरचे, तेवढेच एक चांगल्या फॉर्ममध्ये असणारे बॅट्समन नरेश ठोंबरे यांना आपण स्ट्राईकवर पाहतोय. पहिला चेंडू इथे मात्र चेंडू येतोय कव्हरच्या दिशेने, मात्र चेंडू हवेची दिशा भटकतोय आणि चेंडू चाललाय सीमा रेषापार. आले आले रघु यांचं स्वागत केलंय. पहिल्या चेंडूवर कव्हरच्या दिशेने मारलेला उत्तुंग असा षटकार. नक्कीच आता मात्र धावा यायला लागल्यात की काय नरेश यांच्या बॅटमधून पाहावं लागेल. उरलेले 5 चेंडू असतील रघु यांच्या षटकातील. स्ट्राईकवर असेल नरेश ठोंबरे. फुल टाइम चेंडू होता. इथे मात्र बॅटची कडा घेते. चेंडू चालला थर्डमॅनच्या दिशेने. थर्डमॅनला तिकडे क्षेत्ररक्षक बॉल गॅदर करतील, पुन्हा एकदा फेकतील. तर दरम्यान मात्र एकच धाव मिळेल. एक चांगली अशी गोलंदाजी, चांगली खेळपट्टी आपल्याला इथे पाहायला मिळते. स्वर्गीय दिबा पाटील ग्राउंड कामोठे सेक्टर 21 हे ग्राउंड आपण ज्याला म्हणतो त्याच क्रीडांगणामध्ये आज आपल्याला हे सामने पाहायला मिळतात. एक चांगली अशी खेळपट्टी देखील इथे तयार करण्यात आली आहे. रबर बॉल क्रिकेट असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट दोघांसाठी देखील. तर पुढील चेंडू पुन्हा एकदा फ्लिक केलाय. यष्टीरक्षक स्वतः पळतात बॉलच्या दिशेने आणि दरम्यान मात्र एकच फक्त धाव मिळते. पावसाळी क्रिकेट म्हटलं की चिखल असलेलं क्रिकेट. तुम्हाला टेनिस क्रिकेट आणि पावसाळी क्रिकेट जो फरक आहे तो हाच फरक आहे. तुम्ही जेवढा जोरात चेंडू मारा तेवढा जोरात तो मातीमध्ये ऋतू देखील शकतो. त्यामुळे तुम्हाला जर मारा तो क्लिअरच मारावा लागेल. हा फरक आहे टेनिस आणि रबर बॉल क्रिकेटमधील. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ चेंडू होता. पडताच चेंडूने बाहेर उसळी घेतली. चेंडू बीट करतो बॅट्समॅनला आणि चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. डॉट बॉलची होतं हे सांगता. नक्की आता एक चांगलं कमबॅक केलं. पहिला चेंडू एक षटकार आला होता, त्यानंतर मात्र कमबॅक करता पाहिलं होतं रघु यांचा. पुढील चेंडू स्ट्राईक होऊन पुढून खेळण्याचा प्रयत्न होता. लेंथ बदललेली, तिकडे थांबले, कट केलं, स्क्वेअर कट करून चेंडूला मारलं. आपण इकडे पाहतो संजय मात्रे स्वतः बॉल खाली येतील आणि 2 धावा घेण्यामुळे तोपर्यंत यश मिळते. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचेल ती म्हणजेच 13 धावा, 15 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा रघु यांचा. 2 ते 3 पावलांचा रनअप रघु यांचा पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बाहेर काढण्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाइडच घेते. चेंडू पुन्हा एकदा चालला थर्डमॅनच्या दिशेने. एकदा मिळाली दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे मात्र काय घडतंय. खूप चांगली अशी फेकी आपल्याला पाहायला मिळाली. यष्टीरक्षकांनी खूप चांगलं गॅदर केलं आणि इथे नरेश ठोंबरे सारखे मोठा खेळाडू होतोय बाद.
पहिला धक्का लागतोय ते म्हणजेच धाकटी पंढरी खालापूर या संघाला आणि नरेश ठोंबरे यांच्या स्वरूपात होतो पहिला गडी बाद. तर दुसऱ्या षटकाची देखील सांगता होते. एक षटकार आल्यानंतर देखील फक्त आणि 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा त्यांनी खर्च केला म्हणजेच धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 16 धावा. तर आता मात्र नरेश यांची जागा घेण्यासाठी येत आहे ते म्हणजे सुनील ठोंबरे. तर वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक पुन्हा एकदा घेऊन येतील. पहिलं षटक ज्यांनी हाताळलेलं तेच संजय वास्कर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर एक डावखुरा हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक देखील आपण पाहतोय संजय सोलंकी यांना. पहिला चेंडू संजय वर्सेस संजय, एक चांगला बॅटल पाहायला मिळतंय. फुलंदाजा चेंडू इथं भिरकावचा प्रयत्न, पायाची कडा घेते, चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने. स्वतः यष्टी रक्षक तिकडे बॉल खाली येत आहेत पण आम्हाला सांगतात लेग बाईच्या स्वरूपात ही एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढेल, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 17 धावांवर. तर यस आतापर्यंत या सामन्यामध्ये आपण पाहिलं एक शांत आणि संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे. तर हे हाणामारी असणार आहे, षटक असणार आहे नक्कीच. संजय यांची खूप चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फुलंदाजा चेंडू, काही कळत नाही आहे क्षेत्ररक्षकाला. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने, फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. खूप चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत केली आहे संजय यांनी. आत्तापर्यंत कोणतेही मोठे फटके मारायला दिले नाही आहेत कुठल्याही बॅट्समॅनला. त्याचं एक यश म्हणावं लागेल चांगलं गोलंदाजीचं. पुढील चेंडू संजय यांचा, स्ट्राईकवर देखील संजय. फुलंदाजा चेंडू, आता मात्र टप्प्यात आला आणि कार्यक्रम वाजवला. चेंडूला भिरकावलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, षटकार. खूप चांगले असं गोलंदाजी आतापर्यंत करत होते संजय. त्यानंतर मात्र त्यांना वाटलं काहीशी लेंथ बदलावी. फुल लेंथ टाकायचा प्रयत्न होता, पायावर टाकलेला चेंडू होता. संजय सोलंकी यांनी रीड केला, एक पाय बाहेर काढला आणि चेंडूला डिपॉझिट केलं मिड विकेटच्या दिशेने षटकारासाठी. या षटकाराने धावसंख्या वाढते, 24 धावा होते आता मात्र धावफलकावर. असेच अजून मोठे फटके येणं गरजेचं आहे. हा सामन्यामध्ये जर एक पकड बनवायची असेल धाकटी पंढरी या संघाला तर. पुढील चेंडू पुन्हा एकदा फुलंदाजा चेंडू होता, चेंडूला मारलं लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिकडे बॉल खाली येते, एक धाव तर नक्कीच. मग दुसऱ्याचा प्रयत्न आणि काय चांगली रन बिटवीन द विकेट्स. वा, खूप चांगला कॉल तिकडे आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणी पाहिलं फिल्डरच्या हातामध्ये बॉल गेला नाहीये. पाहता क्षणी तिकडून पळत सुटले आणि 2 धावा कंप्लीट करतायत. या 2 धावांनी धावसंख्या वाढते 26 धावांवर. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळाली. सुनील यांनी पाहिलेलं, स्वतः मात्र डेंजर एंडला पळवते, स्वतः पळत आले आणि मात्र पाठवलं संजयना पुन्हा एकदा स्ट्राईकला. पुन्हा एकदा संजय असते संजय, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. इथे मात्र काय करतंय, चेंडू उसळी घेत नाही आणि चेंडू वेध घेत होते म्हणजे यष्टांचा आणि इथे क्लीन बोल्ड होत आहेत संजय. खूप चांगली अशी गोलंदाजी आता आपल्यापर्यंत पाहायला मिळाली संजय वास्कर यांच्यातर्फे. त्यांचं वैयक्तिक असणार आहे दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच षटकार त्यांनी दिलाय. त्यानंतर मात्र सगळे सिंगल आणि डबल्सवर धावा येताना पाहायला मिळाल्या. तर आता मात्र फलंदाजी मार्गावर आपण पाहतोय सुनील यांना. तर शेवटचा चेंडू असेल ह्या तिसऱ्या षटकातील. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, फिरून मारण्याचा प्रयत्न होता मात्र वेगावर स्वार झाले. षटकाची होते सांगता 3 षटकार समाप्तीनंतर धावा झाले ते म्हणजे 26 धावा.
तर शेवटचं षटक इथे हाताळतात ते म्हणजे सुरेश. पहिला चेंडू खोलवर टाकण्याचा प्रयत्न होता, खोदून काढलाय, मारला चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच मिळेल तिकडे. तरी तर विनंती आहे डीजी पोपटा कन्स्ट्रक्शन्स कळंबोली वर्सेस मेडिटेक पनवेल. दोन्ही संघांचे कर्णधार जर आपल्यापर्यंत आमचा आवाज येत असेल तर आपण इथे यायचं आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण इथे टॉस करून घेणार आहोत. डीजी पोपटा कन्स्ट्रक्शन्स कळंबोली वर्सेस मेडिटेक पनवेल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी इथे यायचं आहे. तो वळते आपण सामन्याच्या दिशेने. सुनील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेश वर्सेस सुनील. डावखुर आता फलंदाज वर्सेस राईट हँडरचा बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतात. तर दरम्यान मात्र लेग बायच्या स्वरूपात पंच आम्हाला इशारा करतायत. लेग बायच्या स्वरूपात येते एक धाव. या एका धावांनी धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते 28 धावांवर. तिसरा चेंडू सुरेश यांच्या षटकातील शेवटचं षटक असेल मला वाटतं. 5 षटकांची. ओके, थँक्यू. पुन्हा एकदा फुल लेंथला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडूला मारला मिडविकेटच्या दिशेने. ते क्षेत्ररक्षक तर नक्कीच आला. एक धाव झाली. दुसऱ्याचा प्रयत्न चांगलासा थ्रो पाहायला मिळतो. त्या दरम्यान मात्र चांगलं रन मिटिंग द विकेट्स. मग आजपासून आपण पाहतो संदेश यांचा खूप चांगलासा कॉल देतात आणि तेवढेच चांगली यांची पळायची स्टॅमिना आपण म्हणतो तो पाहायला मिळतो संदेश यांचा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स हे हा संघ आतापर्यंत मात्र करताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. 30 धावांवर पोहोचते आहे धावसंख्या. तर सुरेश यांच्या षटकातील चौथा चेंडू स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतं. संदेश फुल लेंथचा चेंडू इथे मात्र खोदून काढला. चेंडूला मारा लॉंग ऑफच्या दिशेने. इथे एक सोपा झेल होतोय. गडी होतोय बाद संदेशांच्या स्वरूपात. चांगलीशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. तर पूर्ण सामना जर आपण पाहिला हा जो पूर्वार्धातील जो सामना आहे आतापर्यंत मात्र फक्त आणि फक्त 2च षटकार आले. तर रबर बॉल क्रिकेटमध्ये हे खूप दुर्मिळ असं पाहण्याचं दृश्य आहे. रबर बॉल क्रिकेट म्हटलं की षटकार आणि चौकारांचा खेळ नक्कीच मानला पाहिजे. तर ह्या सामन्यामध्ये मात्र आपण काय पाहतोय तर पहिला जो पूर्वार्ध चालू आहे मॅचचा त्यामध्ये फक्त 2च षटकार त्यांनी मारले त्यांच्या बॅटमधून. खूप चांगलीशी गोलंदाजी आतापर्यंत करताना पाहायला मिळाले. TGS घरात भूमिपुत्र वरचे ओले हा संघ तेवढी चांगली बॅटिंग लाईनअप देखील असणार आहे या संघाच्या. आपण पाहतोय संजय मात्रे यांना मिड विकेटच्या स्क्वेअर लेगच्या दिशेने एक चांगले असे फलंदाज त्यांच्या होम ग्राउंडवर आज आपण खेळताना पाहतोय. नक्कीच त्यांच्याकडून देखील अपेक्षा असतील मोठे फटके यायची. क्राऊड देखील आला आहे आपण पाहतोय संजय मात्रे यांची फलंदाजी बघण्यासाठी. इथे मात्र वेगाचं परिवर्तन केलंय. पंचांकडे दाद मागितलेली. पंच आम्हाला सांगता इट्स नॉट आउट. तर फलंदाजी मार्ग आता मात्र आलेत मॉन्टी. सुरेश यांच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू. वेगाचं परिवर्तन पाहायला काय मिळतं. गुड लेंथ वरून चेंडू उचलून घेतोय. चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होते आहे सांगता आणि एक चांगलं असं षटक इथे हातात आपल्याला पाहायला मिळेल. सुरेश फक्त 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा त्यांनी खर्च केला. नक्कीच एक किफायती षटक आपल्याला पाहायला मिळालं सुरेश यांच्यातर्फे. जसं मगाशी आपण म्हणत होतो तसं 40+ जगिले खेळाडू असेल तेवढा चांगला अनुभव तेवढा चांगला एक्सपिरियन्स ते घेऊन फिरतायत. 4 षटक्या समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजेच 30 धावा. तर शेवटचं षटक पाहावं लागेल कोण हाताळत आहे या संघासाठी. तर DG पोपटा कन्स्ट्रक्शन्स कळंबोली विरुद्ध मेडिटेक पनवेल हे 2 संघाचे कर्णधार जर आपण असेल तर आपल्या विनंती आहे या षटकानंतर आपण टॉस करून घेणार आहोत.
तर वैयक्तिक पहिल्यानी संघासाठी शेवटचं षटक हाताळत आहेत केतन मेहर. आपल्या पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू केतन यांचा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, भिरकावून मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळते स्क्वेअरच्या दिशेने. चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. खूप वेळानंतर आलेला हा चौकार. तर हे मात्र शेवटचं षटक असणार आहे. हाणामारीचं असं षटक असणार आहे नक्कीच. जेवढ्या होतील तेवढ्या धावा कुठून काढाव्या लागतील जर या सामन्यामध्ये पकड बनवायची असेल. धाकटी पंढरी खालापूर या संघाला आल्या आल्या गणागती प्रहार केला आहे ते म्हणजेच केतन यांच्यावर. तर यस पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ चेंडू. इथे मात्र टायमिंग पाहायला मिळतं, प्रॉपर टायमिंग. चेंडूला डिपॉझिट केलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. षटकार. नक्कीच आता मात्र धावा यायला लागलं ती काय पाहावं लागेल. उरलेले 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये जेवढ्या जास्त धावा करतील तेवढी चांगली यांची पकड बनणार आहे या सामन्यावर. या षटकाराने धावसंख्या वाढेल, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 40 धावांवर. पहिले 2 चेंडूवर खरपोस समाचार घेतलाय केतन यांचा. पुढील चेंडू केतन. फुलंदरा चेंडू. इथे मात्र चेंडूला फक्त कट केली, जागा दिली, चेंडूला मारलं पॉईंटच्या दिशेने. फक्त 1 धाव मिळाली आहे. इथे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळालं आहे आपल्याला. पहिल्या 2 चेंडू मात्र मोठे फटके आले, त्यानंतर मात्र स्ट्राईक चेंज केले आणि स्ट्राईकवर आमंत्रित केले मॉन्टी यांना. यस पुढील चेंडू केतन यांचा. फुलन चेंडू होता, पुन्हा एकदा चेंडूला मारलाय कव्हरच्या दिशेने. खूप चांगलासा फटका टायमिंग पाहायला मिळाला आपल्या तिकडे आणि कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपात चेंडू चाललाय सीमा रेषा पार चौकारासाठी. नक्कीच एक चांगला असा फलंदाजी आता करताना पाहायला मिळतोय धाकटी पंढरी हा संघ. मगापासून कुठेतरी रोखलेलं ह्या गोलंदाजांनी. इथे मात्र काहीसा धागा खोलला आणि चेंडूला डिपॉझिट केलंय कव्हरच्या दिशेने चौकार. 5वा चेंडू केतन यांच्या षटकातील एक महागडं असं षटक आपल्याला टाकताना पाहायला मिळतंय. केतन कमबॅक करतील का इथे मात्र केतन पाहायला लागेल. फुलन चेंडू. आता मात्र चेंडूला जागा बनवली, चेंडूला डिपॉझिट केलं कव्हरच्या डोक्यावरून. उंच आणि उत्तुंग असा षटकार. आता मात्र मॉन्टी यांच्या बॅटमधून धावा यायला लागल्यात. कदाचित मॉन्टीला जर तुम्ही वरती पाठवलं असतं तर अजूनही इम्पॅक्ट त्यांचा चांगला झाला असता की काय. तर येणारा काळच सांगेल हे जे धावा येतात शेवटच्या षटकातील ते किती महाग पडणार आहेत टीजी घरत संघाला. शेवटचा चेंडू असेल या पूर्वार्धातील. केतन विरुद्ध मॉन्टी. आतापर्यंत चांगली अशी खेळी करता पाहायला मिळत आहेत मॉन्टी. पाहावं लागेल शेवटचा चेंडू काय घडतंय काय बिघडतंय. शेवटचा चेंडू केतन विरुद्ध मॉन्टी. फुलंदरा चेंडू होता मात्र इथे कमबॅक करता पाहायला मिळालं आणि इथे धाव बाद होताना पाहत आहेत. शेवटच्या चेंडूवर इथे धावचित स्वरूपात बाद होतील फलंदाज. धावा झाल्या स्कोअर कार्डवर ते म्हणजेच धावा झाल्यात 51 जिंकण्यासाठी टीजेएस घरात भूमिपुत्र वरचे ओले या संघाला 30 चेंडू आणि 52 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. तर आपण विनंती करतोय डीजी पोपटा कन्स्ट्रक्शन्स कळंबोली आणि मेडिटेक पनवेल या 2 संघाला करण्यात आलेला नाणेफेकीसाठी घ्यायचंय. तर या दरम्यान आपण एक सन्मान करणार आहोत. या ठिकाणी मेडिकल उद्योजक सन्माननीय दिनेशजी साबण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करू. एक युवा उद्योजक मेडिकल क्षेत्रामध्ये दिनेशजी साबण त्यांचा आपण सन्मान करू, ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी 3000 रुपयाचं डोनेशन देण्यात आलं आहे. दिनेशजी सावंत साहेब याचा आपण आपला सदिच्छा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आमच्या स्पर्धेचे आयोजक सुलक्षण भोईर उर्फ लारा यांच्या शुभ हस्ते आपला या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. चला टॉससाठी या नेक्स्ट मॅच डीजे पोपेटा कंस्ट्रक्शन कलंबोली च्या विरोधात
मेडिटेक पनवेल दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. मेडिटेक पनवेल आणि कळंबोळी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करा. तर कॅमेरामॅन इकडे फोकस करायचं आहे. आपण नाणेफेक करत आहोत. डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन्स कळंबोली विरुद्ध मेडिटेक पनवेल या दोन संघांमध्ये. तर आपण विनंती करतोय दिनेश सावंत सर आपल्या हस्ते आपण, तर श्याम पाटील सर आपल्या विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. तर येस यायचं आहे सर. डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन्स कळंबोली विरुद्ध मेडिटेक पनवेल दोन बलाढ्य अशा संघांमध्ये होणारी नाणेफेकीचा कौल आपल्याला पाहायला मिळतोय. तर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल जिंकला ते म्हणजे मेडिटेक पनवेल या संघाने. तर मी विनंती करतो कर्णधारांना आपला निर्णय आपला सांगायचा आहे. तर दरम्यान आपण वळतो या सामन्याच्या उत्तरार्धाकडे. धाकटी पंढरी खालापूर विरुद्ध TGS घरात भूमिपुत्र वरचे ओले या दोन बलाढ्य संघांमध्ये सामना होतोय. तर आपण इथे सत्कार करून घेतोय. एक नावाजलेलं व्यक्तिमत्व श्याम पाटील सर आपला इथे आपण सत्कार करणार आहोत. मी आमंत्रित करतो संजय म्हात्रे मामा, आपल्याला विनंती आहे आपल्या हस्ते आपण सत्कार करायचा आहे. कॅमेरामॅन आपण इकडे जरा फोकस करा. इकडे जिंकण्यासाठी धावा पाहिजे असतील तेव्हा 30 चेंडू आणि 52 धावांची गरज असेल. JS घरात भूमिपुत्र या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. फलंदाजीसाठी आलेले दोन नावाजलेले असे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, सोनिया आणि उदय. त्याचप्रमाणे वैयक्तिक पैलवानी संघासाठी देखील पहिला षटक घेऊन येतील ते म्हणजेच सुनील ठोंबरे यांना आपण पाहतोय. एक बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे. सोन्या गायकवाड वर्सेस सुनील ठोंबरे, दोन नावाजले असे व्यक्तिमत्व आज मात्र अवतरलेत कामोटे नगरीमध्ये. एक चांगलासा सामना आपल्याला पाहायला मिळतो इथे. 40+ आज होणारे सामने आपण पाहतोय. वळतो आपण सामन्याच्या उत्तरार्धाकडे. तर यस, गेम इज ऑन. पहिला चेंडू फुलंदाजा चेंडू होता, चेंडूला फक्त जागा दिली.
चेंडूला मारला लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तिकडे बॉल खाली येतील. पहिला चेंडू होता, नक्कीच सोन्या यांनी वेट अँड वॉचचा एक पवित्र आकारला आणि पहिला चेंडूवर फक्त आणि फक्त एक धाव घेतली आहे. आता मात्र स्ट्राईकवर आले ते म्हणजेच उदय. सुनील यांचा दुसरा चेंडू असायला पहिल्या षटकातील. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय चेंडूवर. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, चेंडूला पुल केला, चेंडू चालला मिड विकेटच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न करतील नाही तर खूप चांगली अशी फेकी आपल्याला पाहायला मिळते इकडे मिड विकेट मार्फत. एकच धाव फक्त मिळते. नक्कीच दोन्ही संघांची एक शांत आणि संयमी सुरुवात आपल्या मगाशी पाहायला मिळाली, आता देखील तेच पाहायला मिळतंय. पुढे चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू वळताच चेंडू टप्पा खाला आणि वळाला, त्यामुळे काही कळला नाही बॅट्समॅन डॉट बॉलची होत आहे ते सांगता. पुन्हा एकदा पुढील चेंडू, एक डावखुरी हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. फुल नंतरचा चेंडू खोदून काढलाय, चेंडूला मारला मिड विकेटच्या दिशेने. मिड विकेटला आपण पाहतो क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील आणि पुन्हा एकदा एक सिंगल. चांगली अशी फेकी आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्षेत्ररक्षण 40+ नक्कीच असतील हे सगळे खेळाडू, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. मगाचा सामना आपण पाहिला, हा सामना देखील आपण पाहिला. खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण हे सर्व खेळाडू करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुल टॉस प्रकार चेंडू, चेंडूला मारायचं होतं पॉईंटच्या दिशेने. पंचांचा निर्णय येतोय, पंच आम्हाला सांगता इट्स अ वाईट बॉल. अवांतर धाव येते आहे. या धावसंख्या वाढेल, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 4 धावांवर. नक्कीच काहीसं वेगळं असं गोलंदाजी करण्याचा मात्र पवित्रा होता सुनील यांचा. पुढील चेंडू सुनील यांचा, स्ट्राईकवर उदय. फुल चेंडू, इथे माझा चेंडूला डिपॉझिट केला, आल्या बिरकावला चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. आता मात्र बॅटमधून धावा यायला लागल्यात. रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता सुनील यांचा चेंडू होता, फुल लेंथ प्रकार चेंडू त्यांनी टाकलेला, पायावर टाकले चेंडू होता, फक्त फिरले आणि चेंडूला जागा दिली, चेंडूला बिरकावलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकारासाठी. पुढील चेंडू सुनील यांचा, फुल बघा चेंडू, भिरकावचा प्रयत्न होता, पंचांकडे दाद तर नक्कीच मागितलेली. डॉट बॉलची होते आहे सांगता. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाले ते म्हणजे 10 धावा. तर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल ह्याच ग्राउंडवर रोज प्रॅक्टिस करत ज्यांना पाहायला मिळतात तेच एक लेजेंडरी खेळाडू कामोठे क्रिकेटचे जय पाटील लाईव्ह इन ॲक्शन पाहायला मिळणार आहेत पुढील सामन्यामध्ये मेडिटेक पनवेल या संघासाठी खेळताना. तो वळतो आपण पुन्हा एकदा सामन्या दिशेने वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय मॉन्टी देबू. ओके, पहिला चेंडू देबू यांचा, स्ट्राईकवर सोन्या, पहिला चेंडू फ्रंट फुटला पुल केलाय, चेंडू चालला स्क्वेअरलेच्या दिशेने, क्षेत्ररक्षक बॉल खाली, एक चांगला असा झेल तिकडे पाहायला मिळतोय. व्हॉट अ कॅच. नक्की मगाशी म्हटलं असं जरी हे खेळाडू 40+ असतील पण त्यांचं जे फिटनेस आपण म्हणतो ते पाहावं लागेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतात. रिप्लेमध्ये देखील आपण पाहिलं एक चांगलासा झेल घेताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि गडी होतोय बाद एक मोठा फटका इथे पाहायला मिळतो, मोठा धक्का लागलेला पाहायला मिळतोय ते म्हणजे सोन्यांच्या स्वरूपात. तो सोन्यांची जागा घेण्यासाठी आता मात्र एक लोकल बॉय ज्यांना म्हटलं जातं
मॅक्सवेल या नावाने ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे संजय म्हात्रे आता मात्र येत आहेत फलंदाजीसाठी. संजय यांची बॅटिंग बघण्यासाठी नक्कीच इथे कामोठ्यामध्ये लोक सगळी जमा झाली आहेत. संजय यांच्या बॅटिंगचा क्लास पाहण्यासाठी सगळे इथे आलेले आहेत. तर पाहायला लागेल संजय काय करतील आपल्या संघासाठी. तर दुसरं षटकच्या हाताळत देबू आलेल्या पहिल्या चेंडूवर मात्र इथे विकेट मिळाली होती सोनिया गायकवाड यांची. दुसरा चेंडू असेल देबू यांच्या षटकातील. स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहे संजय म्हात्रे उर्फ मॅक्सवेल. येस तर दुसरा चेंडू देबू स्ट्राईकवर आहे ते म्हणजे संजय म्हात्रे. पाहावं लागेल काय घडतं या चेंडूवर. काहीसे 8 ते 10 पावलांचा रनअप डेब्यू यांचा. फुलंद्रा चेंडू भिरकायचा प्रयत्न होता मात्र पेसर बीट झाले. एक वेगवान प्रकारे टाकलेला चेंडू होता डेब्यू यांचा. पहिला चेंडू आपण पाहिला स्लो रन प्रकारचा फेकलेला. त्यानंतर मात्र एक वेगावर स्वार झाले डेब्यू इथे आणि डॉट बॉलची होते आहे सांगता. एक शांत आणि संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे GS घरात भूमिपुत्र वरचिवले या संघातर्फे. पुढील चेंडू फुलटॉस प्रकार चेंडू आणि इथे मात्र चेंडूला भिरकावलंय लॉंग ऑनच्या दिशेने. आल्या चेंडूला ठोकलंय. चेंडू चालला लॉंग ऑनच्या डोक्यावरून. षटकार. नक्की ज्या बॅटिंगचा क्लासचा आपण मगाशी म्हणतो त्याच बॅटिंगचा क्लास इकडे दाखवून आपल्याला पाहायला मिळतं. संजय म्हात्रे यांच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. यांची बॅटिंग बघण्यासाठी आज मात्र कामोठ्यामध्ये सगळं पब्लिक एकवट आले आहे. तेच आल्याला पहिला चेंडू त्यांनी पाहिला होता डेब्यू यांचा. फुलटॉस प्रकारे डिलिव्हर केला चेंडू. पुढील चेंडू मात्र फुलटॉस होता आणि चेंडूला डिपॉझिट केलं लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकारासाठी. चौथा चेंडू पुन्हा एकदा डेब्यू. आता मात्र स्ट्राईकवर असेल पुन्हा एकदा संजय म्हात्रे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला भिरकावलं मिड विकेटला 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. त्यानंतर दोघांचा गॅप मधून मारलेला चेंडू आहे. खूप चांगली अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते संजय म्हात्रे यांच्यातर्फे. फक्त षटकार नाही तर इथे मात्र चेंडूला फक्त जागा दिली. 2 क्षेत्ररक्षक मध्ये मारलेला बॉल होता. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. आता मात्र समीकरण बदलतं. समीकरण येऊन ठेपलंय 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर मात्र इथे डेब्यू यांना यश मिळालं होतं. सोनिया यांची विकेट त्यांनी घेतली. त्यानंतर मात्र संजय हे मात्र तुटून पडलेत आल्या डेब्यू यांच्यावरती. पहिला चेंडू डॉट टाकला. त्यानंतर मात्र एक षटकार आणि चौकार मारतायत. वैयक्तिक 10 धाव संख्येवर खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत संजय म्हात्रे. पुन्हा एकदा आपण बोलतो सामन्या दिशेने काहीसं गोलंदाज चेंडू इथे बदलताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा देबू आणि स्ट्राईकवर आहे संजय म्हात्रे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू स्लो रन प्रकार चेंडू. इथे मात्र फक्त पाहिला चेंडू. पंचांकडे दाद मागितली. पंच आम्हाला सांगता इट्स अ वाईट बॉल. अवांतर धावेनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते आहे ती म्हणजेच 21 धावांवर. काहीसं क्षेत्ररक्षणात आपला फेरबदल करताना पाहतो. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण एक फेरबदल करताना पाहते. पुढील चेंडू देबू यांचा. पुन्हा एकदा स्ट्राईकवर संजय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला भिरकावायचा होता मात्र वेगावर स्वार झाले. पंचांचा निर्णयाची नक्कीच तिथे वाट पाहावी लागेल. पंच आम्हाला सांगतात 2200 स्वरूपात येत आहेत 1 धाव. एक चांगला असा कमबॅक इथे मात्र एक छोटा कमबॅक पाहायला मिळतोय देबू यांच्यातर्फे. सलग 2 चेंडूवर मोठे प्रहार नक्कीच आले होते. त्यानंतर मात्र एक वाईड त्यानंतर एक निर्धाव असा चेंडू टाकण्यामध्ये यश मिळते देबू यांना.
पुन्हा एकदा डेब्यू आता मात्र गोलंदाजी मार्कवर उदय आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईकवर. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे दाद मागितली मात्र पंच आम्हाला सांगतात इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटक होतं समाप्त. या 2 षटका समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजेच 22 धावा, 23 धावा. बावीस धावा. तर येस आपण इथे पाहतोय समालोचन कशाकडे येणारे त्रिकूट आपल्याला पाहायला मिळते. कामोठे क्रिकेटमधले 3 असे बलाढ्य असे नाव जय पाटील, एजाज शेख आणि हेमंत गोरले जे नुकतेच आता 40+ झाले आहेत. वयाने जरी ते 40+ असेल तरी तो वाटत नाही. तर गोलंदाजी वारखोर पुन्हा एकदा आपण पाहतोय. तर सुनील ठोंबरे विरुद्ध आपण पाहतोय संजय म्हात्रे. एक बेस्ट वर्सेस बेस्ट असं असणारे बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. टावखुरा त्याचा गोलंदाज विरुद्ध एक राईट हँड फलंदाज ज्याला आपण म्हणतो संजय म्हात्रे यांना पाहतोय. पहिला चेंडू सुनील यांच्या षटकातील. फुलंबरा चेंडू होता, चेंडूला मारायचा प्रयत्न, नटराज शॉट मारायचा इथं प्रयत्न होता संजय यांचा मात्र वेग बदलला, पायाची कड घेत आणि चेंडू चाललाय लेग बायच्या स्वरूपात. येते आहे 1 धाव. सतरा चेंडू आणि इथे जिंकण्यासाठी 29 धावांची गरज असेल ह्या सामन्यामध्ये. तर पुढील चेंडू आपण पुन्हा एकदा सुनील यांचा पाहतोय. सुनील विरुद्ध उदय. आतापर्यंत 1 षटकार ज्यांच्या बॅटमन आला तेच उदय आता मात्र स्ट्राईकवर. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकायचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक होता, चेंडूला जातोय डेब्यू यांच्या तर्फे. 1 धाव तर नक्कीच मिळेल. संजय यांचा दुसऱ्याचा प्रयत्न होता. इथे एक चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते आणि फक्त 1च धाव तिकडे मिळते. या एका धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते आहे 24 धावांवर. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुनील वर्सेस संजय. मोठा फटका येईल का या चेंडूवर. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आणि इथे पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. वेगवान प्रकारचा चेंडू ते डिलिव्हर केला आहे सुनील यांनी. डॉट बॉलची होतोय सांगता. पुढील चेंडू पुन्हा एकदा फुलंबरा चेंडू. इथे मात्र फुलटा चेंडू होता, कव्हरसा मारलाय. क्षेत्ररक्षक नक्कीच बॉल खाली येतील मात्र बीट करतात. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. याचा चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 28 धावांवर. एक चांगलंसं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं बॅट आणि बॉल यामध्ये. कधी मगाशी आपण पाहिलं तर विकेट्स येताना पाहिलं, त्यानंतर मात्र बॅट्समनचं वर्चस्व ठरलंय या पूर्ण सामन्यामध्ये. वळत आपण सामन्या दिशेने पुन्हा एकदा सुनील विरुद्ध संजय. फुलन चेंडू पुन्हा एकदा विरकाचा प्रयत्न. चेंडू टप्पा खाताच उसळी घेतोय. चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल म्हणजे निर्धाव चेंडूची होते आहे सांगता. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुनील यांचा स्ट्राईकवर. पुन्हा एकदा संजय. आतापर्यंत मात्र शांत ठेवण्यात यश मिळालं संजय यांना. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, बॅटची आतील कडा घेते. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण झालेली आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. एक चांगलं असं समीकरण दोघांमध्ये, एक चांगलं असं दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि याचप्रमाणे 2 धावांनी धावसंख्या वाढेल. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 30 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 22 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. चालू असणारा सामना आपण पाहतोय धाकटी पंढरी खालापूर वर्सेस GS घरत भूमिपुत्र वरचे ओले. या 2 बलाढ्य सामना. तर मोठे फटके नक्कीच आले. आता मात्र संजय म्हात्रे यांच्या बॅटमधून हा सामना फिनिश करावा लागेल संजय म्हात्रे यांना.
आणि नक्कीच सगळ्यांचे आशा असेल जे ज्यांचे फॅन्स आहेत आपण पाहू शकतो या ग्राउंडमध्ये आलेले संजय म्हात्रे यांची बॅटिंग बघण्यासाठी मात्र इथे आलेली अलोट पब्लिक आपल्याला पाहायला मिळते आहे. तर यस पंचांना विनंती आहे सर आपण थोडं स्पीडअप करायचं आहे. आपल्या अजून देखील 7 ते 8 सामने आज खेळवायचे आहेत. तर सर्व संघांना देखील विनंती आहे सर आपण लवकर स्पीडअप करायचं आहे. आपली जी रणनीती आहे मला वाटतं आपण जास्त वेळ त्यामध्ये घालवायचा नाही आहे. 12 चेंडू आणि 22 धावांची ते गरज आहे. तुम्हाला खूप चांगले आणि क्विक असे डिसिजन घ्यावे लागतील ग्राउंडवर. जर मात्र हा सामना जिंकायचा असेल GS गरत या संघाला तर 12 चेंडू 22 धावा बनवायचे. त्याचप्रमाणे धाकटी पंढरीला जर हा सामना जिंकायचा तर इथे विकेट घेणे गरजेचं आहे. विकेट घ्यायला पाहिजे ती म्हणजे संजय म्हात्रे यांची विकेट इथे महत्त्वाची असणार आहे या सामन्यामध्ये. गोलंदाजी मार्ग आपल्याला पाहायला मिळते संजय सोलंकी विरुद्ध आपण एक शांत आणि संयमी आतापर्यंत खेळ जो करतोय तेच उदय मात्र पाहायला मिळते स्ट्राईकवर. 12 चेंडू 22 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू संजय यांच्या गोलंदाजीचा स्ट्राईकवर उदय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकावला चेंडूला मारलाय पॉईंटच्या दिशेने खूप चांगलासा फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय पॉईंटच्या दिशेने तिकडे चिखलात बॉल अडकतो. एक धाव तर नक्कीच मी दुसऱ्याचा प्रयत्न करता आणि यस बघता बघता 2 धाव देखील इथे पूर्ण झाल्यात. खूप चांगला असा स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळाला. अप्पर कटच्या स्वरूपात हा मारलेला चेंडू होता मात्र चिखलात बॉल अडकला आणि 2 धाव फक्त मिळत आहेत. दुसरा चेंडू असेल संजय यांच्या षटकातील. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतात उदय. इथे मात्र कमबॅक करावे लागेल. विकेट्स घ्यावे लागतील हा सामना जर जिंकायचा असेल धाकटी पंढरी या संघाला. फुल बघा चेंडू इथे मात्र चेंडूला फुल केलं. फुल पीस ब्युटिफुल चेंडूला डिपॉझिट केलं. मिड विकेटच्या डोक्यावर उदय यांच्या बॅटमध्ये येणारा हा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूला पडताच क्षणी त्यांनी चेंडूला टिपलं. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. बॅकफुटला गेले पुल केलं चेंडूला आणि पुल वॉज सक्सेसफुल. चेंडू चालला मिड विकेटच्या डोक्यावरून षटकारासाठी. आता गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा आपण पाहायला मिळत आहेत. संजय स्ट्राईकवर उदय असतील. काय घडतं या तिसऱ्या चेंडूवर पाहावं लागेल. बॅट आणि बॉलमध्ये असणारा एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू संजय विरुद्ध उदय. फुलंदाज चेंडू पुन्हा एकदा चेंडूला मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक डोक्यावरून चेंडू चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. इथे मात्र धावा यायला लागल्यात उदय यांच्या बॅटमधून आणि काय बॅट गरजते उदय यांची. स्कोअर कार्डवर आपण पाहतोय 42 धावा झाल्यात. अजूनही जिंकण्यासाठी इथे समीकरण ठिपलंय. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 10 धावांची गरज. याच षटकामध्ये सामना संपवतील का याची वाट पाहावी लागेल उदय यांच्या बॅटमधून. फुलन चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र चेंडूला मारला कव्हर्सला. वा का बॅटिंग पाहायला मिळते. नक्कीच एक कॉपी बुक स्टाईल प्रकारे मारलेला शॉट होता. वेट केला बॅकफुटला गेले ट्रान्सफर केलं वेट आणि चेंडूला मारलं कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज इथे. GS गरज भूमिपुत्र वरचे ओले या संघाला. तर मेडिटेक पनवेल आपला निर्णय आपला सांगायचा इथे. मेडिटेक पनवेल संघ तर क्षेत्ररक्षण करतील मेडिटेक पनवेल संघ. पुढील चेंडू इथे शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पाहता क्षणी वळले आणि चेंडूला मारलं लॉंग लेगच्या डोक्यावरून षटकार. हा सामना इथे मात्र जिंकलाय GS घरात भूमिपुत्र वरचे ओले या संघाने. खूप चांगलीशी खेळी आपल्याला पाहायला मिळाली.